नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सनातन धर्मात श्रावण महिना खूप पवित्र आणि पूजनीय मानला जातो. कारण भगवान शिवाची पूजा त्यांच्या भक्तांकडून संपूर्ण श्रावण महिन्यात केली जाते. तसेच श्रावण महिन्यात मोठे सण येतात. शिवरात्री, एकादशी आणि यापैकी एक सण म्हणजे नागपंचमी. भक्तांनो, नागपंचमीचा सण या श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. सनातन धर्मात नागपंचमीच्या सणाला खूप विशेष महत्त्व आहे. काही ठिकाणी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीलाही नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीच्या शुभ सणावर लोक सर्पदेवतेची पूजा विधीपूर्वक करतात. कारण नागपंचमी ही भगवान भोलेनाथ आणि विशेषतः सर्पदेवतेला समर्पित असते. अशा परिस्थितीत मित्रांनो, माता आणि भगिनींनो, असे मानले जाते की नागपंचमीला भक्तीने सर्पदेवतेची पूजा विधीपूर्वक केल्यास जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, वेदना आणि पाप दूर होतात. तसेच नशीब आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. कारण सर्पदेवतेला भगवान शिवाचा गण देखील मानले जाते. अशा परिस्थितीत सर्पदेवतेची पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि साधकाला सर्पदेवतेसह भगवान भोलेनाथांचे अनंत आशीर्वाद मिळतात. ज्यामुळे साधकाचे भोलेनाथच्या कृपेने अन्न आणि संपत्तीचे भांडार भरले जाते आणि भाग्य 7व्या आकाशावर असते. ज्यामुळे आयुष्यात आर्थिक संकट, मानसिक ताण यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. कारण मित्रांनो, माता आणि भगिनींनो, नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो. नागपंचमीला भगवान शिवाच्या पूजेसोबत त्यांच्या गळ्यात शोभणाऱ्या सर्पदेवतेची म्हणजेच भगवान भोलेनाथांच्या गळ्यात राहणाऱ्या सर्पाची पूजा केली जाते. त्याची विधिवत पूजा केली जाते. याशिवाय असे मानले जाते की त्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे किंवा तुमच्यापैकी कोणाला कालसर्प दोषाचा सामना करावा लागत असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीपेक्षा चांगली संधी असू शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही नागपंचमीला सर्पदेवतेसह भगवान शिवाची पूजा केली पाहिजे. तसेच जो कोणी नागपंचमीला सर्पदेवतेसह भगवान शिवाची पूजा करतो तो कधीही सर्पदंशाने मरत नाही. तसेच नागपंचमीला पूजा केल्याने काल सर्प दोषापासून मुक्तता मिळते. तसेच राहू, केतू आणि इतर ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते. याशिवाय शास्त्रांमध्ये अशा काही चमत्कारिक गोष्टींचे वर्णन केले आहे की जर तुम्ही नागपंचमीच्या शुभ प्रसंगी या गोष्टी सर्पदेव आणि भगवान भोलेनाथ यांना अर्पण केल्या तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही गरिबीचा मोह सहन करावा लागणार नाही. तसेच अशा काही चमत्कारिक गोष्टी आहेत ज्यांचे सेवन जर तुम्ही नागपंचमीला केले तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचे पूर्ण फळ मिळेल आणि तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. जर तुम्हाला आयुष्यात कर्ज, आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते आणि तुम्हाला जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते. ज्या घरात माता लक्ष्मी राहते त्या घरात कधीही धनाची कमतरता नसते. नागपंचमीचा सण हा वर्षातून एकदाच येतो, ज्यामुळे या गोष्टींचे महत्त्व आणखी वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही चुकूनही ही संधी गमावू नका. तुम्ही या संधीचा फायदा घ्यावा. याशिवाय मित्रांनो, नागपंचमीला काही गोष्टी चुकूनही खाऊ नये कारण या गोष्टी खूप अशुभ आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही चुकूनही या गोष्टींचे सेवन केले तर तुमच्या पूजेचे फळ व्यर्थ जाऊ शकते आणि भगवान भोलेनाथ आणि नागदेव तुमच्यावर रागवू शकतात. ज्यामुळे तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवाच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता आणि तुमची इच्छा अपूर्ण राहू शकते. मग तुम्ही म्हणाल की आम्ही पूजा केली, आम्ही उपवास ठेवला, तरीही आम्हाला पूजा आणि उपवासाचे फळ मिळाले नाही, आमची इच्छा अपूर्ण राहिली. याशिवाय
या गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते आणि जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरली तर तुम्ही जीवनात यश मिळवू शकणार नाही. तुमचे पूर्ण झालेले काम बिघडते कारण नकारात्मक ऊर्जा माणसाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाही. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामात अडथळे निर्माण करते. अशा परिस्थितीत मित्रांनो, माता आणि भगिनींनो, या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगेन की 2025 मध्ये यावर्षी नागपंचमीचा शुभ पवित्र सण कधी साजरा केला जाईल, पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, जेणेकरून शुभ मुहूर्तावर पूजा करून तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेचे आशीर्वाद मिळवू शकाल. तर मित्रांनो, 2025 मध्ये श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 28 जुलै रोजी रात्री 11:24 सुरू होईल आणि 30 जुलै रोजी पहाटे 12:46 संपेल. अशा परिस्थितीत उद्या तिथीनुसार मंगळवार 29 जुलै रोजी नाग पंचमीचा उत्सव साजरा केला जाईल. याशिवाय नागपंचमीच्या शुभ प्रसंगी पूजा करण्याचा शुभ काळ म्हणजे पूजा करण्याचा 5:41 ते 8:23 पर्यंत असेल. अशा प्रकारे पूजेचा एकूण कालावधी सुमारे 2 तास 43 मिनिटे असेल आणि यावेळी पूजा करून तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेचे आशीर्वाद मिळवू शकता, ज्यामुळे तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी राहील आणि संपत्तीमध्ये आशीर्वाद मिळेल. तसेच मित्रांनो, यावेळी नागपंचमी तिथीला शिवयोग, रवियोग आणि लक्ष्मी योगाचा एक अतिशय शुभ संयोग तयार होत आहे. नागपंचमीच्या दिवशी श्रावण महिन्यातील मंगळवार असल्याने यावेळी नागपंचमीला मंगळागौरी व्रत करण्याचा योगायोग आहे. अशा परिस्थितीत असे मानले जाते की या दिवशी केलेले जप शुभ फळ देते आणि पूजा अनेक पटींनी जास्त फळ देते. मित्रांनो, नागपंचमीला सीताफळाची भाजी खाणे हे विशेष शुभ मानले जाते, कारण ही भाजी हलकी, सात्विक आणि पचायला सोपी आहे. तसेच पुराणांमध्ये असे म्हटले आहे की ही भाजी सर्पदेवता आणि भगवान शिव यांना प्रिय मानली जाते, कारण त्यात कोणत्याही तामसिक गुण नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्याची भाजी भक्तीने तयार करावी आणि ती भगवान भोलेनाथ आणि सर्पदेवतेला अर्पण करावी आणि नंतर पूजा आणि भोग दिल्यानंतर तुम्ही ती स्वतः खावी. असे केल्याने या भाजीचे महत्त्व आणखी वाढते आणि तुम्हाला मानसिक शांती आणि आनंद, सौभाग्य मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. चंदन आणि फुले. हिंदू धर्मात चंदन आणि फुले खूप विशेष महत्त्व आहे, कारण चंदन आणि फुले देवदेवतांना पूजा आणि नैवेद्य दाखवण्यासाठी वापरली जातात. अशा परिस्थितीत भक्तांनो, नागपंचमीच्या दिवशी तुम्ही भगवान शिवाला चंदनाचे त्रिपुंड लावावे. असे मानले जाते की असे केल्याने देवता महादेवाचे अनंत आशीर्वाद प्राप्त होतात आणि ज्याच्यावर महादेवाचा आशीर्वाद असतो त्याचे कोणतेही काम अपूर्ण राहत नाही. याशिवाय नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवता आणि शिवलिंगाला फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात आणि सुख, समृद्धी मिळते. यासोबतच रखडलेल्या कामांनाही गती मिळते. प्रिय भक्तांनो, मालपुआ हा एक पारंपरिक भारतीय पदार्थ आहे जो चव, भक्ती आणि गोडपणाने परिपूर्ण आहे. अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि सर्पदेवाला मालपुआ अर्पण करणे शुभ आणि फलदायी मानले जाते. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही नागपंचमीला भगवान भोलेनाथ आणि सर्पदेवाला ते अर्पण करता आणि स्वतः प्रसाद म्हणून सेवन करता, तेव्हा तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होतो आणि कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेम अबाधित राहते आणि तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहतो. याशिवाय सर्पदेवाला मालपुआ अर्पण केल्याने तुम्हाला कालसर्प दोष, राहू, केतू दोष आणि इतर ग्रह दोषांचा सामना करावा लागत नाही. सर्वजण दूध पितात, मग ते मूल असो, पुरुष असो किंवा महिला असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, कारण दूध शरीराला ऊर्जा आणि शक्ती देते.
अशा परिस्थितीत नागपंचमीला भगवान शिव आणि नागदेवाला कच्चे गाईचे दूध अर्पण करावे. हे करणे अत्यंत शुभ मानले जाते. परंतु भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेला अर्पण करत असलेले दूध पूर्णपणे शुद्ध असावे याची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेला अशुद्ध दूध अर्पण केले तर तुमची ही छोटीशी चूक मोठी चूक बनू शकते, ज्यामुळे तुम्हाला नागपंचमीला पूजेचे फळ मिळणार नाही आणि तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता. भक्तांनो, दुर्वा हे नागदेवतेचे सर्वात आवडते पदार्थ मानले जाते. तुम्ही विचार करत असाल की हे सामान्य गवत आहे, पण आपण सर्व भक्तांना, माता आणि भगिनींना सांगूया की हे सामान्य गवत नाही, परंतु श्रीदेवांना प्रिय असण्यासोबतच ते सापांसाठी विशेषतः शांतीदायक आणि समाधानकारक आहे. अशा परिस्थितीत नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवतेच्या मूर्तीला शुद्ध गायीच्या दुधात बुडवलेले दुर्वा अर्पण करणे आणि शिवलिंगावर अर्पण करणे खूप पुण्य आहे. कारण मित्रांनो, दुर्वा भगवान गणेशाला सर्वात प्रिय आहे. त्यांच्या प्रत्येक नैवेद्यात दुर्वा अर्पण केला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही नाग पंचमीला भक्तिभावाने सर्प देव भगवान भोलेनाथ यांना दुर्वा अर्पण करावा. कारण हे नैवेद्य मुलांना आनंद देण्यासाठी, वंशाचे रक्षण करण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. याशिवाय ज्या लोकांना वारंवार वाईट स्वप्ने किंवा सर्पदोष येतात त्यांना ही त्रास होतो. जर घरात वास्तुदोष असेल किंवा तुम्हाला कालसर्पदोष, पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर हा भोग त्यांना अवश्य अर्पण करा. कारण मित्रांनो, हा भोग सोपा पण खूप प्रभावी आणि चमत्कारिक आहे, ज्याद्वारे तुम्ही प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळवू शकता आणि भगवान भोलेनाथ तसेच नागदेवतेचा आशीर्वाद मिळवू शकता, ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.